मीर कोटीचा तुम्हाला काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सांगायचं? अध्यक्ष महोदय, खूप महत्वाचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. माझा मतदारसंघ मुलुंड पश्चिम मध्ये छत्रपती वीर संभाजीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प बऱ्याच वर्षांनी रखडलेला आहे. आता या प्रकल्पात जे कोणी बिल्डर होता 20 वर्षाआधी त्यांनी 6 माळ्याची अधुरी बिल्डिंग बांधून सोडलेली आहे. आमची स्थानिक नगरसेविका दीपिका घाग यांना काल मी काही महिला आले होते तर त्यांची तक्रारी समजण्यासाठी त्या विभागात पाठवलं. तर संध्याकाळी आमची नगरसेविका दीपिका घाग यांनी खूप धक्कादायक बातमी दिली. आज सकाळी आम्ही आमच्या नगरसेविका बरोबर स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी, आमचे महानगरपालिकाचे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, SRAचे अभियंते हे सर्व जॉईंट व्हिजिटला गेलो. अध्यक्ष महोदय, अक्षरशः अनधिकृत लेबर कॅम्प, त्या लेबर कॅम्प मध्ये मी खात्रीने सांगतो 50% हे बांगलादेशी आहे. मला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की त्यांना संशय जेवढ्यांना आज पकडलंय त्यापैकी काही बांगलादेशी आहे. आता त्यांचं व्हेरिफिकेशन चाललंय. त्यांच्या घरी गेल्यावरती चरस, गांजा, ते चिल्लम आणि मग एक अंमली पदार्थ आहे त्याला पॉट म्हणतात, ते पॉटचे सामान हे सर्व सापडले. अध्यक्ष महोदय, 1000 पेक्षा जास्त दारूची आणि क्वार्टरची बाटल्या सापडली. 8-8 फुटाचा ढीग आहे फक्त दारूचे बाटल्याचं. अध्यक्ष महोदय, तेवढाच नव्हे, त्या वीर संभाजीनगर मध्ये जो महिला शौचालय आहे हे घरदुल्ले, बेवडे, अनधिकृत लेबर कॅम्प मध्ये राहणारे हे महिला शौचालय वापरतात. थोडक्यात त्या महिलांचे आणि म्हणून माझी मागणी या शासनाकडे आहे की मुलुंड पोलीस स्टेशनने महेश मडिवाल नावाचा व्यक्ती आहे ज्यांनी हे सर्व अनधिकृत लेबर कॅम्प चालवतो, भाडा घेतो. महावितरणचे अभियंता गायकवाड म्हणून आहे ज्यांनी 1.5 वर्ष आधी या इल्लीगल लेबर कॅम्पसाठी इलेक्ट्रिक कनेक्शन दिलेलं आहे. आणि मुलुंड पोलीस स्टेशनने या बाबतीत दखल घेतली पाहिजे, गुन्हा नोंदला पाहिजे. कारण अजून 14 घरं आहेत अध्यक्ष महोदय, ज्यात संध्याकाळी त्यांनी सांगितलं होतं आम्ही जाणार. हे मुलुंड पश्चिम मधील गर्दुल्ले, चरसी, गांजे आणि महिला. आणि खूप महत्वाची मागणी मी आज SRAच्या सीओंकडे घेतली आहे. या झोपडीधारक जे पात्र झोपडीधारक आहेत अध्यक्ष महोदय, त्यांनी त्यांचा घर, ते पात्र झोपडीधारक स्वतःच्या घरात राहत नाही, बाहेर गेलेत आणि हे सर्व अनधिकृत बांगलादेशी लेबरांना त्यांनी हे घरं दिले. त्या सर्वांची चौकशी करून यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. यांचे झोपडी जे पण पात्र झोपडीधारक होते त्यांच्या घरात हे जर अनधिकृत लेबर सापडले तर त्यांची पात्रता हे रद्द केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.